मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. करंजे गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र समोर आलंय. करंजे गटात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार टशन सुरू झालीये. आमदार सुहास बाबर यांच्या प्रचार सभेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट करंजे गाठलंय. या सभेत सुनील पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आमदार पडळकर ढाल बनून करंजेत हजर झालेत. तर करंजे गटातील प्रतिसाद पाहून सत्ताधारी व्हायबल झाल्याचा मोठा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. करंजे गटात भाजपला मोठा प्रतिसाद असून 1,00,000% भाजपचे उमेदवार जिंकतील असा विश्वास यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय. सुनील भैयांची उमेदवारीचा धसका समोरच्या लोकांनी घेतलाय. एक तरुण चेहरा लोकांना जो हवा होता तो चेहरा भारतीय जनता पार्टीनं लोकांच्या समोर आणलाय. करंजे जिल्हा परिषद गट आपण 1,00,000% जिंकणार आहोत. सत्ताधारी पार्टीची लोक व्हायबल झाली असं मला कळालं. ते म्हणतात की सही आल्याला तुम्ही कलकत्त्याला जाणार का? कलकत्त्याला जाण्याची आवश्यकता नाही, डिजिटल पण सही करता येते. आता जमाना बदललाय. एवढं पण नॉलेज नसेल तर मग सगळी अडचण आहे. करंजे गटात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे समोर आले असून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार टशन सुरू झाली आहे. त्यानुसार काल रविवारी रात्री करंजे येथे आमदार सुहास बाबर यांच्या प्रचार सभेनंतर आज सोमवारी सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट करंजे गाठल्याचे पाहायला मिळाले. या सभेत सुनील पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज सोमवारी आमदार पडळकर सुनील पाटील यांची ढाल बनून समोर आली आहेत. त्यानुसार आमदार पडळकर यांनी शिवसेनेचे नेते अर्थात सत्ताधारी करंजे गटात मिळणारा प्रतिसाद पाहून व्हायबल झाल्याचे टीकास्त्र सोडले. तर करंजे गटात भाजपला मोठा प्रतिसाद मिळत असून 1,00,000% भाजपचे उमेदवार जिंकतील असा विश्वास देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. बघूयात ते काय म्हणाले. जिल्हा परिषदची निवडणूक 7 तारखेला आहे. करंजे जिल्हा परिषद गट या गटातून माझे जीवाभावाचे सहकारी मित्र माननीय सुनीलदादा पाटील यांच्या सौभाग्यवती प्रिया सुनील पाटील या निवडणूक लढवत आहेत. करंजे गटातून रिटायर्ड सर्कल माननीय शिवाजीराव माने साहेब आणि बेनापूर पंचायत समिती गणातून बलवडी गावचे माजी सरपंच माननीय तानाजीराव पाटील हे निवडणूक कमळ चिन्हावरती लढवत आहेत. खरं तर आपल्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे राहतील की नाही असं सत्ताधारी लोकांना वाटत असताना खूप चांगले चारित्र्य संपन्न निष्कलंक उमेदवार भारतीय जनता पार्टीला संपूर्ण तालुक्यामध्ये मिळाल्यामुळं आज वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. करंजे जिल्हा परिषद गट आपण 1,00,000% जिंकणार आहोत अशी परिस्थिती घाटनाट्यावरती आहे. आणि घाटनाट्यावरच्या प्रत्येक गावातल्या लोकांना, प्रत्येक मतदारांना कमळ चिन्हावरती मतदान करायची इच्छा आहे. करंजे गावातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, जिल्हा परिषदची सीट निवडून आणण्याची क्षमता तुमच्या गावामध्ये आहे आणि तुम्ही सर्वजण एका बाजूला संघटितपणे एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहाल ही आम्हाला तुमच्या सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये बदल जाणवतोय. आमचे सर्व सहकारी मित्र प्रचंड मेहनत घेत आहेत. रात्रीचा दिवस करून घराघरापर्यंत आमचे उमेदवार पोहोचलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा एक मोठा वर्ग
7 तारखेची वाट बघतोय. कमळ चिन्हात समोरचं आम्ही बटन कधी दाबू आणि भारतीय जनता पार्टीला कधी निवडून आणू अशी उत्सुकता लोकांच्या मध्ये तयार झालेली आहे. सुनील दादांचं सामाजिक काम सर्व लोकांना माहीत आहे. मोई गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलंय आणि गावातल्या प्रत्येक सामाजिक कामामध्ये त्यांचा अग्रेसर सहभाग आहे. सत्ताधारी पार्टीतील लोक भाईवर झालीत असं मला कळालं. ते म्हणतात की सही आला तुम्ही कलकत्त्याला जाणार का? कलकत्त्याला जाण्याची आवश्यकता नाही, डिजिटल पण सही करता येते. आता जमाना बदलला आहे. एवढं पण नॉलेज नसेल तर मग सगळी अडचण आहे. आपलं सरकार काय केलं? सरकारचे मंत्री सेम बघा, मंत्री त्यांच्या मतदारसंघात असतात आणि साहित्य करतो ऑनलाईन कितीतरी अशा काही पास होत असतात. आता पूर्ण डिजिटलायझेशन नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय. पूर्वी कुठलाही तुम्हाला निधी द्यायचा म्हटलं तुमच्या घरापर्यंत यायला लागायचं. तलाट्यांच्याकडे जावं लागायचं, ग्रामसेवकांच्याकडे जावं लागायचं, कृषी सहाय्यकांच्याकडे जावं लागायचं, तहसीलला जावं लागायचं. राजीव गांधी स्वतः पंतप्रधान असताना एकदा संसदेत बोलले होते, मी जेव्हा दिल्लीतून 1 रुपया गावातल्या शेतकऱ्यांच्यासाठी पाठवतो तेव्हा त्याच्या हातात फक्त 10 पैसे पडतात, 90 पैसे मधली यंत्रणा खाऊन टाकते. स्वतः पंतप्रधान ऑन रेकॉर्ड बोलले. आणि आता आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशातल्या करोडो शेतकऱ्यांना जेव्हा किसान सन्मान निधी एक क्लिक बटन दाबतात आणि सर्वांच्या खात्यावरती तिथं 1 रुपया पाठवला का डायरेक्ट इथं 1 रुपया मिळतो, मध्ये आधी कुठंच काही होत नाही. हा बदल आता या सगळ्या नवीन जमान्यामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळं सुनील भैयांची उमेदवारीचा धसका समोरच्या लोकांनी घेतलाय. एक तरुण चेहरा लोकांना जो हवा होता तो चेहरा भारतीय जनता पार्टीनं लोकांच्या समोर आणलाय. अण्णासाहेबांचं काम प्रशासनातलं त्यांना नॉलेज आहे. तलाठी म्हणून, सर्कल म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांना या सगळ्या प्रशासकीय बाबींचा गाढा अभ्यास आहे. तानाजीराव पाटलांनी सरपंच म्हणून बलवडीसारख्या मोठ्या गावामध्ये तिथं काम केलेलं आहे. सक्रिय ते राजकारणात गेली 20, 25, 30 वर्ष कंटिन्यू समाजकारण राजकारणामध्ये आहे. आणि त्यामुळं या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण सर्वांनी 2-4 दिवस आहे मेहनत घ्यावी आणि ताकदीनं लोकांच्या पर्यंत जावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय. 4 तारखेला खंडोबा मंदिराच्या इथे काही अर्धवट काम आहे असं मला सांगितलं तर आपण ते काम देऊन टाकू एप्रिलमध्ये. कुठली काही अडचण येणार नाही. 4 तारखेला परवा दिवशी मायाका देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक गेलेले आहेत आणि आपण तिथे एक सभा आपली ठेवलेली आहे. 4 तारखेला संध्याकाळी आपण सगळ्या लोकांशी तिथे बोलणार आहे. आपल्या उमेदवारांना वेळ मिळाला तर त्यांनी तिकडे यावं. जर वेळ नसेल, तुमच्या मतदारसंघातले कार्यक्रम असतील तर आम्ही तिथं त्या पद्धतीनं कार्यक्रम करून घेऊ. जयकुमार फुले भाऊ राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सभेला संबोधित करण्यासाठी तिथे येणार आहेत. आणि आपण पण सगळ्या लोकांना निरोप द्या. तिथं कळते सगळं स्टेज वगैरे मारायचं काम सुरू आहे. लोकांना ते कळते तिथं सभा आहे म्हणून. तरी तो अधिकृतपणे आज आम्ही फेर करू अशा पद्धतीनं आपण तिथे यावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक